आज सकाळपासूनच नागपूर महानगरपालिका निवडणुकीला सुरुवात झाली आहे। लोक सकाळपासूनच मतदानाला येत आहे। सोबतच आपण सध्या धरमपेठ शाळेमध्ये आहोत, जिथे थोड्या वेळा आधीच जे आहे मुख्यमंत्री यांनी मतदान केलं। लोक अजूनही या प्रभागातले इथे मतदान करायला येत आहे। आपल्यासोबत काही लोक आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। सर, मला सांगा, तुम्ही मतदान केलं, काय सांगाल? भविष्यातले जे नगरसेवक आहे, काय अपेक्षा आहे तुम्हाला? नगरसेवकांनी लोकांकरता काम करायला पाहिजे आणि जे शहराचे जे प्रॉब्लेम्स आहेत आणि ज्या समस्या आहेत त्यांचं निवारण केलेलं पाहिजे आणि जे लोक काम करतील लोकांचं त्यांनाच मतदान द्यायला पाहिजे, असं माझं मत आहे। अनेकदा असं होते की मतदान 60% 65%च होते, मात्र जे तरुणाई हे आहे किंवा ज्यांना सुट्ट्या मिळतात सलग, ते लोक मतदानाकडे लक्ष न देता ते बाहेरगावी जाण्याचा बेत बनवतात किंवा फिरून येतात। अशा किंवा घरीच असतात, अशा लोकांना आपण मतदान करा याबद्दल काय संदेश द्याल? मतदानाचा अधिकार हा आपल्या कॉन्स्टिट्यूशननी एक मूलभूत अधिकार दिलेला आहे प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक नागरिकाला, आणि मतदान करणं हे खूप आवश्यक आहे। आणि मतदानानुसार जे आपले लोकप्रतिनिधी निवडून जातात, चांगले लोकप्रतिनिधी निवडून जायला पाहिजे आणि त्या अनुसाराने लोकांचं कामसुद्धा व्हायला पाहिजे। म्हणून मतदान करणं खूप आवश्यक आहे। प्रत्येकाने मतदान केलंच पाहिजे, अशी माझी भावना आहे। आपल्यासोबत काही महिला मतदार आहेत, ज्यांच्याशी आपण बोलूया। मला सांगा का मॅडम, तुम्ही आज मतदान केलं, महिलांचे अनेक प्रश्न आहेत, काय वाटते आपल्याला? महानगरपालिकेमध्ये सत्ता आल्यानंतर, नगरसेवक बनल्यानंतर त्यांनी काय महिलांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला पाहिजे? जसे आता आले आहे की आम्हाला म्हणजे मतदान द्यावा, आम्ही मतदान दिलं का? तुम्ही मतदान दिलं, आता तुम्ही याचा सगळ्यांचा विचार करून सगळ्यांचं तुम्ही सोयी व्यवस्थित करा, आहे की नाही? मतदान मागायला तुम्ही आले, त्याच्यानंतर तुम्ही येत नाही, विचारत नाही 5 वर्ष कुठे आहे, काय तुमचं काय चालू आहे म्हणून, का ग? हां, काहीच विचारत नाही। मतदान घ्यायचं असलं तेव्हा तुम्ही येता इकडे न म्हणता की आम्हाला मतदान द्या ना, आम्ही हे करू तुमच्यासाठी ते। अरे, आमच्या पावसाळ्यात पाऊस येतो, दारापुढे पाणी साचतं, ढुकून नाही पाहत एक जण येऊन। हां, कोणी आमचं काही हे असलं तर काहीच परेशानी आमच्या दूर नाही करत। आता आमचं म्हणणं आहे की तुम्हाला आम्ही जिंकून देतो, तुम्ही सगळ्यांचं व्यवस्थित सगळ्यांचं येऊन विचार करा, सगळ्या वार्डमध्ये चौकशी करा काय कोणाला तकलीफ आहे काय, तर आम्ही सहज तुम्हाला मतदान पुन्हा देऊ, आम्ही पुन्हा आम्ही तुम्हाला हे करू। बरोबर, प्रभागातले प्रश्न तर तुम्ही बरोबर म्हटलं आहे, पण महिला सुरक्षा असो किंवा महिलांचे अनेक प्रश्न आहे, महिला सक्षमीकरण सुद्धा विषय आहे, तर या प्रश्नांवर त्या नगरसेवकांतर्फे किंवा पालिका प्रशासनातर्फे जे आहे काय ॲक्शन व्हायला पाहिजे या निवडणुकीनंतर? त्यांनी महिलांवर विशेष लक्ष द्यायला पाहिजे। रात्रीच्या वेळी महिलांना बिलकुल हे नाही आहे, महिला निघाले का त्यांना प्रश्न पडतो, रात्री घरी जायला त्यांची सुरक्षा व्यवस्था केली पाहिजे त्यांनी, हो की नाही? हां, आम्हाला असं वाटते। आजकाल मुली किती हे होत आहे, मुलींवर अत्याचार होऊन आले, एवढे लहान लहान मुलं, काही लक्ष देत नाही हो, कुठे लक्ष देत आहे? तेवढ्यापुरतं हे करतात, मग सोडून विशेष। हमारे साथ नंदिनी है, जिसका फर्स्ट मतदान है, उसने फर्स्ट मतदान किया, वो भी इस लोकशाही के उत्सव में सहभागी हुई है। उनसे हम बात करेंगे। नंदिनी जी, मुझे बताइए कि आपने फर्स्ट टाइम वोट किया है, क्या सोच कर वोट किया है, क्या लगता है आपको? यूथ के लिए वोट किया, चेंज के लिए वोट किया। जैसे हम स्टूडेंट लोग कॉलेज के लिए ट्रैवल करते हैं, तो बेटर रोड्स और फैसिलिटीज़, जैसे यूनिवर्सिटी हम लोग की स्टेट गवर्नमेंट की है नागपुर यूनिवर्सिटी, तो वो बेटर वर्क करे उसके। इसी के साथ जो है आपको पढ़ाई के लिए भी जो लाइब्रेरी चाहिए, जो महानगर पालिका के अंडर आता है, आपको क्या लगता है इस तरह की भी फैसिलिटीज़ जो है युवाओं के लिए होनी चाहिए? बिल्कुल होनी चाहिए, क्योंकि घर पे बहुत डिस्टर्बेंस होता है, तो ऐसा अगर एनवायरनमेंट मिलेगा तो इट विल बी नाइस। आपल्यासोबत नंदिनी होती, जिने व्यक्त केलं आहे की ती युवा आहे आणि युवकांचे सुद्धा अनेक प्रश्न आहे, आणि यासोबतच युवकांना जे
त्यांच्या शैक्षणिक जीवनामध्ये ज्या आवश्यक सोयीसुविधा आहे, जसं ट्रायव्हल आहे किंवा वाचनालय आहे, अशा सुविधा ज्या आहे महानगरपालिकेने त्यांना युवकांना पुरवायला पाहिजे. यासोबतच अनेक जे मतदार आहे त्यांनी आपल्या भावना आपल्या कॅमेऱ्यासमोर व्यक्त केल्या आहे. कॅमेरा पर्सन विलाससह मी प्रकाश शुंकलवार, महाराष्ट्र TV 24, नागपूर.